थांबा, पुढचंच कॉल करू नका. आज स्वामी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. हा योगायोग नाही, हा संकेत आहे. जर तुम्ही सध्या खूप तणावात, दुःखात असाल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. आज जो कोणी हा संदेश पाहत आहे त्यांच्या जीवनात तुमची कृपा अखंड राहू द्या. स्वामी म्हणतात, मी सर्व प्राण्यांकडे समान भावनेने पाहतो. माझ्यासाठी कोणीही अधिक किंवा कमी प्रिय नाही. पण जे माझी प्रेमपूर्वक आराधना करतात ते माझ्यातच वास करतात आणि मी त्यांच्या जीवनात स्वतः प्रकट होतो. प्रत्येकाच्या आत ताकद आणि कमजोरी असते. मासा जंगलात धावू शकत नाही आणि सिंह पाण्यात राजा बनू शकत नाही. म्हणूनच प्रत्येकाला त्याच्या गुणांनुसार महत्त्व द्यायला हवे. फाटलेल्या भांड्यात कितीही पाणी भरले तरी ते कधी पूर्ण भरत नाही. त्याचप्रमाणे चंचल मनात कितीही इच्छा पूर्ण केल्या तरी त्याला समाधान मिळत नाही. जीवन हा खेळ आहे, जिंकतो तोच उत्तम खेळाडू असतो. हौसले मात्र सगळ्यांचेच वेगवेगळे असतात. कुणी निराश होऊन तुटून जातो तर कोणी संघर्ष करून अधिक मजबूत होतो. उदय कोणाचाही अचानक होत नाही. सूर्यसुद्धा हळूहळू उगवतो आणि वर चढतो. ज्यांच्यात धैर्य आणि तपस्या आहे तो मनचाहे ध्येय नक्की साध्य करू शकतो. सर्वांवर विश्वास ठेवा, पण सावधगिरीने, कारण कधीकधी स्वतःचेच दात हे जीभ चावतात. जग गरजेनुसार चालतं. हिवाळ्यात ज्या सूर्याची वाट पाहिली जाते त्याच सूर्याचा उन्हाळ्यात तिरस्कारसुद्धा होतो. तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज असेल. स्वतःवर कधीही अहंकार करू नका. जड दगडही पाण्यात बुडतो. यशस्वी व्यक्तीलाही वेदना होतात, संकटे येतात, राग येतो, पण ही कोणतीही गोष्ट त्याच्या पुढे जाण्याच्या गतीला थांबवू शकत नाही. जर तुम्ही त्या क्षणीही हसू शकत असाल जेव्हा तुम्ही पूर्णपणे तुटलेले असता, तर समजा जगात तुम्हाला कोणीही तोडू शकत नाही. खरे भाग्यवान तेच ज्यांच्याकडे भजनासोबत भूक आहे, बिछाण्यासोबत झोप आहे, धनासोबत धर्म आहे आणि प्रतिष्ठेसोबत शिष्टाचार आहे. अहंकारी व्यक्ती कधी क्षमा मागू शकत नाही. कमकुवत व्यक्ती कधी क्षमा करू शकत नाही. क्षमा मागणे हा सज्जतेचा गुण आहे आणि क्षमा करणे हा शक्तीचा गुण आहे. कधीकधी योग्य शब्द सापडले नाही तर हसा. शब्द गोंधळ निर्माण करू शकतात, पण हसू वातावरणाला शांत करते. अहंकार आणि राग हे जीवनातील सर्वात मोठे शत्रू आहेत. गरजवंताला आपल्या दारात कधीही अपमानित करू नका, कारण वरचा देव भिकेचा कटोरा बदलायला कधीच वेळ लावत नाही. चूक करून माणूस शिकतो हे खरे आहे, पण आयुष्यभर चुकाच करत राहणे आणि मी शिकतोय म्हणणे हे पण योग्य नाही. कोणतीही अडचण माणसाच्या धैर्यापेक्षा मोठी नसते. पराभव तेव्हाच होतो जेव्हा माणूस स्वतःच्या धैर्यापुढे हार मानतो. काबिल लोक ना कुणाला दाबतात ना कुणापुढे दबतात. त्यांना उत्तर द्यायला येते, पण चिखलावर दगड मारून स्वतःला मळवत घेत नाहीत. तुमच्या पाठीमागे चर्चा होत असेल तर घाबरू नका. चर्चा त्यांचीच होते ज्यांच्यात काहीतरी खास असते. तक्रारी करणे थांबवा. स्वतःकडे पहा. जिथे जिथे तुम्हाला दुःख निर्माण होते त्याची कारणे तुमच्यात सापडतील. ज्या कर्मांमुळे दुःख होते ती कर्मे सोडा. ज्यांच्या झाडावर फक्त विषारी फळे येतात त्या बियाण्याची पुन्हा पेरणी का करायची? आई नसल्यावर रडण्यापेक्षा जे लिहिले आहे ते घडणारच हे स्वीकारा. देव एक मार्ग बंद करण्याआधी 10 मार्ग उघडतो. उन्हाळ्यात पाने गळून गेली तरी पक्षी झाड सोडत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं पावसाळा येईल आणि पुन्हा पाने फुटतील. जुने विसरून नवे सुरुवात करा. ज्यांचा कोणी नाही त्यांचा देव आहे. स्वार्थासाठी आपल्याला सोडणाऱ्या शेवटी कोणीही राहत नाही. हातांच्या रेषांवर जास्त विश्वास ठेवू नका. नशीब तर त्यांचेही असते ज्यांचे हातच नसतात. नात्याची आणि पैशाची कदर एकसारखी करा. दोन्ही कमावणे कठीण पण गमावणे सोपे असते. तुमचे व्यक्तिमत्व चांगले असेल तर त्यावर विश्वास ठेवा. जगात तुम्ही प्रत्येकासाठी योग्य असू शकत नाही. वाईट काळात देवावर आणि वेळेवर विश्वास ठेवा. वेळ कोळशालाही हिऱ्यात बदलतो आणि देव भिकाऱ्यालाही राजा बनवतो. स्वार्थ आणि लोभात अडकून आपले सोडणारे शेवटी एकटाच राहतो. स्वतःची तुलना कधी करू नका. तुम्ही जसे आहात तसेच सर्वोत्तम आहात. काट्यांवर चालून ताल मिळतो, विश्वासावर चालून देव मिळतो. सुखात तर सर्वजण भेटतात, पण दुःखात फक्त देव सोबत असतो.
मौन आणि हसू दोन्ही जीवनात ठेवा. मौन आत्मसंरक्षण करते तर हसू वातावरण हलके करत असते. पाणी गढूळ झाले तर ते हलवत नाही, शांत ठेवतात, जेणेकरून मळ खाली बसतो. तसेच अडचणीच्या वेळी शांत राहा, उपाय नक्की सापडेल. लक्ष आणि संकल्प यात फरक असतो. मला हे हवे हे लक्ष, हे मला कोणत्याही परिस्थितीत मिळवायचे आहे हा संकल्प. लक्ष करणाऱ्याचा मनोबल तुटू शकतो, पण संकल्प करणाऱ्याचा विजय निश्चित असतो. म्हणून संकल्प करा, ही गोष्ट मी कोणत्याही परिस्थितीत साध्य करूनच दाखवेन, किंमत काहीही असो. आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.